आम्ही दोघीच चाललोय वसुंधरावरती. ते सर्वजण गेले घरी, ते उद्या येणार. आम्ही दोघी बहीण भाऊ राहण्याची चणे खाऊ, वडापाव खात घरी जाऊ. काहीच आम्हाला हरभऱ्याची भाजी पाहिजे, पण काय कुठे दिसलीच नाही, तिथे नव्हती. तिकडे पुढे बघतो, इकडे खालती पण आहेत ना, तिकडे बघतो भेटते का आम्हाला हरभऱ्याची भाजी. काहीच आता पोहोचलोय आम्ही वसुंधरावर. गाडीवाली लय सांगते तिथे काहीच. वसुंधरा कोणच नाहीये. चलाय काही झालो आम्ही वसुंधरावर बसलोय. हे बघा दीदी ते गेले, बाकीचे सर्व घरी. एक गेला की सगळे गेले, एकाच्या पाठोपाठ एक. काहीच नाश्ता वगैरे केलाय. तर बाबा भेटले होते, तर बाबांनी कोंबड्या आणाय पाठवले होते घरात. तर काहीतरी होत ते, काहीतरी लावतात ते. काय करायचं जरा बाबा, काय करायचं? झाड लावायचं का काय? कशाच झाड आहे ओळख नाही? आंबा आहे ना? नाही, कोणतंही झाड आहे नाही ना माहिती. हे बघा बाबा आमचे डॉक्टर येते युट्यूबवर टाकायला. युट्यूब चॅनल ओपन केलाय ना. हा, पिवळा चाफा आहे हा गाईज. पाणी द्यायला आलोय. आणि बाग आहे ना आंब्याची इकडं, इकडं बाग आहे आंब्याची. हे बघा इकडे विहीर आहे. झालं ना? चला, पाणी घालून झालंय आमचं, तर जातो आम्ही घरी. काहीच बाबा येतात गाडीत, गावात स्वतः गाडीमध्ये. खोला. गाईज आम्ही गाडी आंब्याखालीच उतरलो. काकी दिसली आम्हाला भाजी खोडताना हरभऱ्याची. तर मग आलो, उतरलो. आम्हाला त्यांना बोललो आम्हाला इथंच उतरावा म्हणून. हे बघा काकी हरभऱ्याची भाजी खोडतो आता. मला आवडते खूप हरभऱ्याची भाजी. इथं जास्त आहे भाजी. हा, हे बघा गाईज पुतळा उभा केलाय माणसांना घाबरवण्यासाठी, पक्ष्यांना घाबरवण्यासाठी. काकी तोडते इथं भाजी. काय खोडायचं काकी याच्यातलं? हरभरा आलाय ह्याला. हे बघा आता नेतो आम्हाला भाजी तोडू इथनं. गाईज आम्ही भाजी खोडले हरभऱ्याची, निघालोय घरी. तर गाईज हो बघा वनवा लागलाय. थांबा तुम्हाला अजून तिकडं झाड पण पेटले एक, ते दाखवते वरती जाऊन. काय काय
हे बघा गाईज, बघा बनवा लागला. इथं झाड पेटलंय हे. आता गाड्या आंब्या खाली आहे आम्ही. दिसला दिसला हा बघा, इथनं दिसतोय. हे गुरुकुल आहे खाली. बघा केवढा बनवा लागलाय. आता जातो घरी. जत्राला आहे, आमची जत्रा आहे उद्या. पौर्णिमा असल्यामुळे चंद्र मोठा दिसलाय लागला आता. कधीपासून चंद्र दिसतोय? मग काकी बघा भाजी घेऊन. हरभऱ्याची भाजी. भाजी का काय? छान काकी बघा आमच्या. त्या पण भाजी कोडतायत कोणती तरी. कोणती आहे भाजी? कुठली आहे? राजगिराची भाजी तोडतायत काकी. कुठं पण येते बाई, पेरली असं लागत त्यांनी. काही चालू आता आम्ही घरी. भाजी आणली कुठून? तर बघा हे आमच्या वहिनी. वहिनी बघा गप म्हणतात आहे. लाजते वहिनी आमची. फुल बघा आमचा गटरावरचा. मम्मी बघा पावटा सोलते. आता चहा वगैरे पितो. आता मच्छर घरात येण्याचा टाइमिंग. आणि मच्छर येणार आता, लय मच्छर येणार घरात. आणि थंडी तर नको तेवढी वाजल. आता आम्ही शेककोटी पण बनवू. शेककोटी पण करू. हा नको बाबा, हरभऱ्याची भाजी बनवताना एवढं शितोय का? काहीच बघा काकी भाजी घेऊन आल्या. काकी भाजी दाखवा. राजगिराची भाजी उन्हाळ्यात आहे. काय आम्ही मसाले भात करतोय पावट्याचा. मम्मी बघाशी पावटा सोलत होती त्याचा. काकी भात घालते आता. हा बघा चुलीवरती पावट्याचा भात बनवतोय आम्ही. पहिल्यांदा पावट्याचा भात चुलीवरचा खाणार आहे आम्ही. आणि मम्मी तांदूळ निवडते भातात घालण्यासाठी. इंद्रायणीचा काकी ओलसर ठेव जरा. इंद्रायणीचा ओलसरच होतो होणार ना. आणि आम्ही आता बासुंदी पण बनवणार आहे. बासुंदी दूध कशात काढायचं? दूध बघा घरच्या म्हशीचं दूध आहे. 1 लिटर आहे. दूध कशात काढायचं? कढईत बनवतेस ना? मोठी कढई आणि ती घरात येते. तुम्हाला दाखवीन मी नंतर ना आम्ही बासुंदी कशी बनवतोय ते. बासुंदी बनवतोय ते बघा. दूध आता आम्ही बासुंदी बनवायला ठेवलंय दूध तापत. आणि इकडे आमचा मसाली भात होतोय. काम करायला सांगा. गाईज मी ह्याची भाजी घालणार होती. कशाची नाही, काय येत नाही. कशाची पनीरचीच भाजी तेवढी येते तिला. हरभऱ्याची भाजी बनवी ना मी. मला सांगा तुम्ही. गाईज दुधाला उकळी आले आणि दूध चांगलं कडवून घ्यायचंय. आणि तर भात होतोय आमचा फोडणीचा. हा बघा त्याला पण उकळी आले मस्त पैकी. वास आला ना? वास आला नाही, ते दुरानं डोळ्यांची नाकाची वाट लागली. दूध उकळून घ्यायचं चांगलं आटवून. ह्या आपल्या शेफ आहेत, बासुंदी शेफ. मम्मी बघा कोथिंबीर साफ करते, काकी लसूण सोलते आणि मी व्लॉग बनवते. आता आम्ही साखर टाकतो त्याच्यात दुधामध्ये. दूध चांगलं कडवून घेतलंय आम्ही आटवून. आणि दूध आटवलं साखर टाकायची. ते फ्रूट कस्टर्ड
ते पण छान लागतं. हे आमचं छप्पर आहे. आम्ही छप्परामध्ये हे आमचं छप्पर आहे बघा. असं छप्पर बनवलंय आम्ही इथं. त्या दिवशी गाडी लागली होती 100ला 1.5 किलो. आम्हाला बाहेर आवडतं त्यामुळं आम्ही बाहेर चूल बनवले. घरातली गॅस पण आम्ही बाहेर आणले बघा. इथंच आवडतं आम्हाला खायला प्यायला. आठवणीत आमच्या तुम्ही एवढं मोठं घर बनवण्यापेक्षा एवढंच बनवायचं. छोटच घर बनवायला पाहिजे होतं. आमचं घर इकडे एवढं आतमध्ये मोठं आहे ना, पण आम्हाला छोटंसंच घरात घर नाही बनवायला आवडत. पाहिजे होतं. इथंच आवडतं आम्हाला. आणि असं गाईज आता आम्ही मसाला टाकतोय, बासुंदी मसाला दुधामध्ये. या भाकरी खायला. आणि काकी भाकरी बनवते इथं. मोठी करत नाही मला बाहेरच आवडतं. सांगायला पाहिजे मी. गाईज भाकरीचे तुकडे केलेत मी. आता चिवडा बनवणार आहे. दीदी नाही तर कांदा लसूण सोललंय, चिवडलाय कांदा. आता याचा चिवडा बनवणार आहे आणि काकी भाकऱ्या करते. दूध अजून कडतंय, त्यात मसाला टाकलाय फुगली आणि भाकरी फुगली बघा. आरतीच फुगली, पूर्ण नाही फुगली. हवा गेली पंक्चर झाली. पंक्चर झाली पण फुगली. आणि इकडं आमचं मठ्ठण गरम होतंय. मठ्ठण अजून अजून ह्याची भाजी बनवायची आम्हाला. हरभऱ्याची भाजी बनवायची अजून आम्हाला. किती काय बनवते. दे त्या चांगला भाजी आमच्याकडं. कधी खायची? भोपळ्याची भाजी उद्या बनवा संध्याकाळी पोळ्यांना. कुठे भाजी कुणाकडे तरी लावलेली असेल ना माझ्या महाराजाकडे. गाईज आमचा भात पण रेडी झालाय. भात बघितला नाही तुम्ही? भात दाखव ग. भात बघा आमचा मस्तपैकी इंद्रायणी भात केलाय आम्ही पावट्याचा. गाईज आमची बासुंदी तयार झाली. आता उतरवतो तिला खाली. मग उतरविला